महाराष्ट्रामध्ये सध्या जे नाव गाजतंय ते म्हणजे वाल्मिकी कराड. वाल्मिकी कराड यांच्यावर विविध गुन्हे दाखल झालेले आहेत, आरोप सुद्धा होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची बेनामी संपत्ती जी आहे ती सापडत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पुणे परिसरामध्ये, पिंपरी चिंचवड परिसरामध्ये त्यांचे फ्लॅट्स आढळून आले आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील सेंद्रीमध्ये त्यांची तब्बल 36 एकर जमीन त्यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर असल्याचा दावा केलेला आहे. खरं तर माझ्या हातामध्ये हे 7/12चे उतारे तुम्ही पाहू शकताय आणि मी उभा आहे त्याच ठिकाणी मी सध्या येऊन उभा आहे. आपण पाहू शकताय की या 36 एकर जी जागा आहे, ही जी जमीन आहे ते आपण पाहू शकता. या ठिकाणी मोसंबीच्या बागा आहे, डाळिंबाच्या बागा आहे. साधारण बहुतांश जो परिसर आहे तो बागायत परिसर आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय आणि हा जो संपूर्ण परिसर आहे त्याची साधारणतः किंमत आपण जर बघायला गेली तर ती सुद्धा कोटीच्या कोटी रुपयांमध्ये जाते. आपण बघू शकताय की नारळाची झाडं या ठिकाणी आहेत, आणखीन बऱ्याच गोष्टी या ठिकाणी असू शकतात आणि एकूणच आता सध्याचं जे लक्ष लागलेलं आहे ते याच गोष्टीकडे लागलेलं आहे. खरं तर या जागेची राखण करण्यासाठी जे सालगडी या ठिकाणी आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काका, नेमकी जागा कोणाची आहे काय सांगाल? जागा काय ते सरांची बहीण ज्योती मंगल म्हणते, आम्हाला काही नक्की माहिती नाही. हा नक्की माहिती नसल्यामुळं आम्ही कामाला आहे इथं, तर ते सालगडी म्हणून हवा आम्ही. बरं, ते आता 2-3 महिने दिवस झालं काय येत नाहीत, काय नाही. पहिलं येत होते, आम्हाला वेळोवेळा पगार पाणी आमची वेळेवर होत होती. आता म्हणजे 2-3 महिने दिवस झाला अजिबात येत बी नाहीत, काय बी नाही. मीच आपलं मनानं ही आपण बसून काय राहायचे बाबा चला म्हणून ही मी ठिबक हातरतो, ठिबक हातरल्याला पाणी देतो, लिंबुणीला पाणी देतो, झालं मोसंब्याला पाणी देतो, हरभऱ्याला पाणी देतो. ही मी मनानेच कामं करत राहतो. साधारण किती एकर क्षेत्र आहे आणि काय काय पिकं घेतली जातात? नाही, पिकं काय हे समोरचे आहे हे पिकं आहेत सर, दुसरं काय नाही बघा इथे. किती एकर मला सांगता येणार नाही, मी गडी असल्या माझ्यामुळं म्हणजे 7/12चा उतारा सुद्धा मला मारायचा नाही. आता ती तुम्ही म्हणताय 36 एकर का 35 एकर काय ही नक्की काय मला माहिती नाही. फक्त आम्हाला त्यांनी म्हणले बी नाही ते एवढे एकर तेवढे एकर काही नाही. काय किती ठरलं होतं साल म्हणजे तुमचा एक? आम्हाला महिन्या पहिले पैसे मिळत होते. आम्ही 2 जण आहेत, 2 जणाचे महिने आम्हाला देत होते पैसे. आता 1-2 महिने 2.5 महिने 3 महिने होत आले तर ते येत नाहीत, पैसा नाही, पाणी नाही, असं म्हणजे आमच्याकडेच नाही. आता आमची फार हालत चाललेली आहे. नक्कीच आपण बघू शकतोय की ज्या पद्धतीनं अंजली दमानिया यांनी दावा केला त्याच पद्धतीनं ज्योती मंगल जाधव यांच्या नावावरती जो 7/12 आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत आणि त्या ठिकाणी हे जे सालगडे आहेत त्यांचा मागच्या 2 ते 3 महिन्यापासून पगारसुद्धा झालेला नाही. त्यामुळं सध्या वाल्मिकी कराडांच्या नावानं जी चर्चा सुरू आहे त्याला की वेगळं वळण कुठंतरी आता मिळताना पाहायला मिळते. या सालगड्यांचा पगारसुद्धा या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे त्यांची उपासमारी जी आहे ती दिवसेंदिवस होत असतानाचं चित्र आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. कॅमेरापर्सन विनोद ननवरेसह विश्वभूषण लिमये, साम TV न्यूज, सेंद्री, बार्शी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.